हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. अहंकार, उपकार, अपकार. लाओत्से विचारत आहे की आहा आणि यामध्ये फरक किती आहे? आल्हाददायक आणि भयावह यामध्ये फरक किती आहे? या दोहोमध्ये काहीही फरक नाही. आम्हीच आहा असे म्हणतो म्हणून त्याची पूर्तता असे म्हणून होते, आणि आम्हीच आल्हाददायक वाटेपर्यंत उपभोग घेतो म्हणून त्याची पूर्तता भयावह होते. एक सुरुवात आहे आणि दुसरे त्याचाच शेवट आहे. मुळातच एक सुरू केले नाही तर दुसरे मुळीच उद्भवणार नाही. त्यामुळे त्यात फरक नाही, ती एकच एक आहेत. हे अहंकारामुळे होते. माणूस शांत राहू शकत नाही. त्याला त्याचा अहंकार फुलवायचा असतो. 4 जणांपेक्षा मी काहीतरी निराळा आहे हे सर्वांवर आणि मुख्यतः स्वतःच्याच मनावर ठसवायचे असते. तसे त्याला करायला मिळावे म्हणून तो सकारात्मक किंवा नकारात्मक मार्ग स्वीकारतो. तसे झाले की तो खुश होतो. माणसाला स्वतःचा उदो करून घ्यायची फार हौस असते. त्यात त्याचा अहंकार सुखावतो. त्यासाठी त्याला हे सिद्ध करावे लागते की तो इतरांपेक्षा काहीतरी निराळा आहे. त्यासाठी त्याच्याकडे इतरांपेक्षा निराळे असलेल्यांचे तो प्रदर्शन करतो. त्याला झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवता येत नाही. यात त्याला तारतम्य राहत नाही. मग तो केवळ स्वतःला काहीतरी वेगळा सिद्ध करण्यासाठी त्याच्याकडे जे नाही तेही त्याच्याकडे आहे असे भासवतो. यात त्याची प्रतिष्ठा पणाला लागते. आहा आणि आल्हाददायक बेगडी मोठेपण सांभाळताना त्याला तारेवरची कसरत करावी लागते. यात नकळत इतरांना तो कमी लेखत असतो, तुच्छ ठरवत असतो. हे इतरांच्या मनाला चांगले झोंबते. त्यातील एखादा याची परतफेड करायला उद्युक्त होतो. मग मात्र म्हणायची भयावह परिस्थिती निर्माण होते. शत्रू वाढत जातात. कोणालाही काही हवे असले की माणूस त्याच्या उपयोगी पडतो. अशाला तो वेळीच मदत करतो. यातही त्याचा अहंकार फुलतो. त्याला आपण आल्हाददायक असे खूप चांगले काम केल्यासारखे वाटते. परंतु ज्याच्यावर उपकार केलेले असतात तो मिंधा होतो. त्याचा अहंकार आत दुखावला जातो. हे त्यावेळी लक्षात येत नाही. तो उपकार झालेला त्यावेळच्या परिस्थितीमुळे तसे दाखवू शकत नाही. परंतु त्यालाही असे वाटते की आपण आपल्या या उपकाराचे ओझे लवकरच खाली करावे आणि मोकळे व्हावे. तो उपकारकर्त्यापुढे झुकून असतो. त्यावेळी त्याला असे वाटत असते की एक दिवस आपणही याच्यावर यापेक्षाही जास्त उपकार करावेत आणि याला झुकवावे. तो यासाठी एखाद्या चांगल्या संधीची वाट पाहत असतो. दुर्दैवाने अशी संधी आली नाही तर मात्र त्या उपकारकर्त्याला झुकवायला तो नकारात्मक मार्गाचा उपयोग करतो. तो त्याची बदनामी करतो. त्याच्यावर खोटे नाटे आरोप करतो की जेणेकरून त्याची मान खाली जाईल. अशामुळे त्या उपकारकर्त्यावर भयावह परिस्थिती येते. कोठून उपकार केले असे त्याला होते. इतकेच तो म्हणू शकतो. 4 जणांसारखे असावे. लाओत्से पुढे सांगतो की ज्याला मानव घाबरतो त्याला खरोखरच घाबरायला पाहिजे का? लाओत्से उपदेश करतो की 4 जण जसे वागतात तसेच वागावे. उगीचच आपला निराळा शहाणपणा दाखवू नये. ज्याला कुटुंबात राहायचे आहे त्याने कुटुंबातील सर्वजण जसे करतात तसे करावे. ज्याला समाजात राहायचे आहे त्याने समाज जसे करतो तसेच करावे. ज्याला ज्या राज्यात राहायचे आहे त्याने त्या राज्याची रीत पाळावी. ज्याला ज्या देशात राष्ट्रात राहायचे आहे त्याने त्या देशाचे राष्ट्राचे नियम कायदे पाळावेत. एरवी सार्वजनिक ठिकाणी वावर करणे शक्य नाही. देश तसा वेश अशी म्हणच आहे. ज्या देशात राहायचे असते त्या देशाची भाषा, वेश, राहणी आपल्याला यायला हवी. त्या देशाच्या धर्माचा आदर करायला हवा. तरच आपण त्या मातीत एक होऊ. नाहीतर आपण तेथील समाजापेक्षा काहीतरी निराळे दिसायला लागू आणि लोक आपल्याला विचित्र मानू लागतील. त्या देशाशी, तेथील समाजाशी, तेथील माणसांशी आपल्याला एकरूप होता आले पाहिजे. तरच आपला तेथे टिकाव लागेल.
आपण ज्या देशात जातो त्या देशातील भाषेत तुम्ही जरी मोडके तोडके बोलू लागलात, तेथील पेहराव नेसू लागलात, तेथील रीतिरिवाज पाळू लागलात, तर तेथील समाजाला तुम्ही जवळचे वाटता. लगेच तुमच्याबद्दल जिव्हाळा निर्माण होतो. तुम्हाला तेथील लोकांचे सहकार्य मिळू लागते. याचप्रमाणे समाजाची म्हणून एक शिस्त असते. समाजाच्या म्हणून काही चालीरीती असतात. समाजाचे म्हणून काही चालचलन असते. याचा प्रचलित कायद्यांशी संबंध असतोच असे नाही. त्या आपल्याला आवडोत किंवा न आवडोत, त्यांचा आदर आपल्याला ठेवावा लागतो. त्यांचे आचरण आपल्याला समाजात वावर करताना करावे लागते. निदान त्याचा अनादर तरी करून चालत नाही. हे सर्व सांगायचे कारण असे की समाजाच्या चालीरीती, नियम, रीतिरिवाज हे त्या त्या समाजापुरतेच मर्यादित असतात. जसजसा प्रदेश बदलत जातो तसतसे चालीरीती, नियम, रीतिरिवाज यामध्ये फरक होत जातो. राज्य एकच असते, देश एकच असतो, मूलभूत धर्म एकच असतो, मूलभूत भाषा एकच असते. तरीही दर 10 किलोमीटर्सवर चालीरीती, नियम, रीतिरिवाज यामध्ये फरक होत जातो. याचा महत्त्वाचा अर्थ असा आहे, कोणा एकाचेच चालीरीती, नियम, रीतिरिवाज योग्य असतात असे नाही, तर सर्वांच्याच चालीरीती, नियम, रीतिरिवाज योग्य असतात. किंचित फरक होतो, त्याचा इतरांनी आदर करायचा आहे. त्यातील उणीवा काढायच्या नाहीत की दोष दाखवायचे नाहीत. लक्षात घ्यावे की रांगोळी जेथे पडते तेथे ती आपले रंग खुलवते. तसेच आपण ज्या स्थळी काळी जेथे असतो तेथे सदा आनंदात राहायचे आहे. हरि ओम.